नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट बघत होतो तो दिवस फायनली आलेला असतो। तर जानकीच्या समोर ऐश्वर्याचं कारस्थान आलेलं आहे। प्रेक्षकांनो, ज्या वेळेला इथे आता जानकीला फोन येत होते त्या माणसाचे की मला तू पैसे दे, त्या बदल्यात मी तुला लताबाईंच्या विरोधामध्ये पुरावे देतो, ती बाई पार्वती नाही आहे, याचे जर तुला पुरावे हवे असतील तर मला 1,00,000 रुपये दे, अशी मागणी करणारा तो व्यक्ती कोण आहे हे सत्य आता जानकीने शोधून काढलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, या गोष्टीचा खुलासा जानकी कशा पद्धतीने करते ते आपण बघणारच आहोत। आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याचं कारस्थान जानकीने सगळ्यांच्या समोर आणताच सुमित्राने आणि जानकीने दोघींनी मिळून ऐश्वर्याबरोबर सारंगची सुद्धा घरातून हकलपट्टी केलेली असते। आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे जानकी, अवंतिका आणि सौमित्र या तिघांनी मिळून लताबाईंच्या विरोधामध्ये चांगला पुरावा सादर केलेला असतो। तर सिरियलमध्ये काम करणाऱ्या लताबाईंचा व्हिडिओ इथे जानकीने आता संपूर्ण रणदिवे कुटुंबांना दाखवत लताबाई ही एक ॲक्ट्रेस असल्याचं सत्य सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं। आणि त्याचबरोबर लताबाई या खऱ्या पार्वती नाही आहेत हे सुद्धा तिने सिद्ध केलेलं असतं। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने इथे आता जानकी ऐश्वर्याचं सत्य सगळ्यांना सांगते आणि त्याचबरोबर लताबाईंची हकलपट्टी आपल्या घरातून करून आपलं गोकुळ कशा पद्धतीने वाचवते आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे ऐश्वर्याने खूप मोठं जाळं टाकलेलं असतं जानकीला अडकवण्यासाठी आणि तिचा फक्त प्लॅन एकच आहे, काहीही झालं तरीसुद्धा जानकीला या घरातून तिला बाहेर काढायचं आहे आणि त्यासाठी ती कुठल्याही खालच्या पातळीला जाऊ शकते। त्यामुळे तिने आत्तापर्यंत किती कट कारस्थानं केली हे तर आपण बघतच आलो आहे। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता जानकीने या गोष्टीचा सोक्ष लावायलाच पाहिजे। नक्की लताबाई कोण आहेत, इथे येण्यामागे त्यांचा नक्की हेतू काय आहे, या सगळ्या गोष्टीचा शोध जानकीसुद्धा घेत असते। तिला जो व्यक्ती फोन करत असतो आणि पैशांची मागणी करत असतो, जानकीने त्याच्यावरती सुद्धा विश्वास ठेवलेला असतो की कदाचित मी जर ह्याला पैसे दिले तर लताबाईंच्या विरोधात मला काहीतरी पुरावे मिळतील, म्हणून ती पैसे द्यायला सुद्धा तयार होते। एकदा तिने 1,00,000 रुपये दिलेले असतात, पण त्या बदल्यात तिला पुरावा मात्र दिलेला नसतो आणि कारण सांगितलेलं असतं की तुझ्याबरोबर ऋषिकेश होता, ऋषिकेशला तुझ्याबरोबर घेऊन आलीस ना बाहेर, मग आता तुला मी कुठलाही पुरावा देणार नाही। म्हणून इथे जानकीच्या हाती कुठलाच पुरावा लागत नाही, ते 1,00,000 रुपये वाया गेलेले असतात। जानकीने असा मूर्खपणा परत करू नये म्हणून इथे ऋषिकेशने आधीच खबरदारी घेतलेली असते। त्याने आता ऑफिसला जाताना कपाट लॉक केलेलं असतं आणि त्याच्या चाव्यासुद्धा तो आपल्याबरोबर घेऊन जातो। पण इथे आता लताबाईंचं दिवसेंदिवस वागणं खूपच जास्त विचित्र होत चाललेलं असतं। ती घरावरती अधिकार तर गाजवतच असते, पण सुमित्राला मानसिक त्रास खूपच जास्त देत असते। त्यामुळे इथे जानकीने ठरवलेलं असतं की लताबाईंचं सत्य लवकरात लवकर सगळ्यांसमोर यायला हवं आणि माझं घर तुटण्यापासून मला वाचवायला हवं। पण आता ऋषिकेश मला पैसे देणार नाहीत, त्यांनी तर कपाटाला लॉक केले, मग आता मला 1,00,000 रुपये कोण देणार? तेव्हा इथे जानकी सौमित्राची मदत घेते। सौमित्र म्हणतो, वहिनी अगं, तुला माझ्याकडून पैसे हवेत, तू का माझी फिरकी घेतेस? तेव्हा जानकी म्हणते, नाही सौमित्र भाऊजी, मी तुमची फिरकी घेत नाही आहे, मला खरंच 1,00,000 रुपयांची गरज आहे आणि मला ते पैसे कॅशमध्येच हवेत। तेव्हा जानकी म्हणत असते की हे पैसे मला का हवेत, कशासाठी हवेत हे सगळं मी तुम्हाला सांगेन, पण नंतर तुम्ही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा, मी हे पैसे चांगल्या मार्गासाठी वापरते, चांगल्या कामासाठी वापरते, असं जानकी सौमित्राला सांगते। तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, ठीक आहे वहिनी, मी तुला ऑनलाईन ट्रान्सफर करतो। तेव्हा जानकी म्हणते, ऑनलाईन नको, मला कॅशमध्ये पैसे हवेत। तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, मी काहीतरी करतो, मी अवंतिकाला सांगतो। अवंतिकाजवळ बोलल्यानंतर अवंतिका आपल्या डॅडला सांगते आणि ते पैसे आता तिच्या वडिलांचा माणूस घेऊन जानकीसाठी आलेला असतो। पण प्रेक्षकांनो, इथे आता जानकीने सुद्धा खूपच जास्त हुशारीचं काम केलेलं असतं। म्हणजे इथे तिने आता ज्या व्यक्तीने तिला फोन केलेला असतो त्या व्यक्तीला आता कसं पकडायचं या गोष्टीचा विचार जानकीने केलेला असतो। त्यामुळे अवंतिकाचे वडील पैसे देण्याच्या आधीच इथे जानकी आता पैसे घेऊन त्या व्यक्तीकडे पोचलेले असते
आणि ती व्यक्ती येते आणि म्हणते दे, पैसे इथे ठेव आणि मागे वळून बघू नकोस, इथून निघून जा. तेव्हा जानकी म्हणते आणि पुरावे? तेव्हा ती व्यक्ती म्हणते पुरावे तुझ्या घराच्या गेटपाशी तुला सापडतील, आता इथून निघून जा. तेव्हा ते एन्व्हलप ती तिथे ठेवते आणि जानकी जाऊन एका गाडीच्या मागे लपून बसते. तेव्हा ती व्यक्ती येते, ते पैसे उचलते आणि त्याच्यामध्ये त्या एन्व्हलपमध्ये खरोखर पैसे आहेत की नाही ते चेक करत असताना त्या व्यक्तीच्या लक्षात येतं की त्याच्यामध्ये तर पैसे नाहीच आहेत. आणि तेव्हा ती व्यक्ती तिथेच आता ते कागद टाकते, त्याच्यामध्ये पेपराचे तुकडे असतात पैसे म्हणून आणलेले. आणि तेव्हा ती व्यक्ती पैसे तिथेच टाकून म्हणजे ते कागदाचे तुकडे टाकून पळून जात असताना जानकी तिचा पाठलाग करते आणि त्या व्यक्तीला पकडते, ते सुद्धा रंगे हात. आणि ती व्यक्ती प्रेक्षकांना दुसरी तिसरी कोणी नसून ती ऐश्वर्या असते. कारण का ती जेव्हा तिच्या डोक्यावरून आता टोपी हिसकावून काढते तेव्हा तिचे लांब सडक केस आता बाहेर आलेले असतात. आणि इथे जानकीला समजलेलं असतं की ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून ती ऐश्वर्या आहे. तिच्या तोंडाला मास्क असतो, फक्त ती तिचा संपूर्ण चेहरा बघत नाही. तेव्हा इथे जानकी म्हणत असते ऐश्वर्या तू? तेव्हा ऐश्वर्या म्हणते कोण ऐश्वर्या? मी कोणी ऐश्वर्या वगैरे नाही आहे. तेव्हा इथे जानकी म्हणते तू ऐश्वर्याच आहेस. तेव्हा ती म्हणते काय पुरावा आहे तुझ्याकडे मी ऐश्वर्या असल्याचा? तेव्हा जानकी म्हणते कितीही आवाज बदलून बोललीस ना माझ्याबरोबर तरीसुद्धा मला माहिती आहे तू ऐश्वर्याच आहेस. मी तुला झोपेतसुद्धा ओळखू शकते, कळते का तुला? तेव्हा इथे जानकीला समजलेलं असतं की जो व्यक्ती तिला फोन करतो, आवाज बदलून बोलतो, दुसरा तिसरा कुणी नसून ती ऐश्वर्याच आहे. आणि त्याआधी प्रेक्षकांनो इथे जानकीने आता आपल्या रूमच्या खिडकीतून बघितलेलं असतं खाली इथे लताबाई आणि ऐश्वर्याला एकत्र बोलताना. त्याच्यामुळे इथे जानकीला संशय आलेला असतो की नक्कीच या लताबाईबरोबर ऐश्वर्याचं काही ना काहीतरी कनेक्शन आहे. त्याच्यामुळे प्रेक्षकांनो इथे रात्री आता जानकी घरी परत आलेली असते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो जानकी कुठे गेली होतीस तू? तेव्हा जानकी म्हणते गेले होते पुरावे गोळा करायला. आणि जानकी म्हणते ऋषिकेश जो व्यक्ती मला पैशांसाठी फोन करत होता तो व्यक्ती नसून ती एक बाई आहे आणि ती दुसरी तिसरी कुणी नाही ऋषिकेश, ती ऐश्वर्या आहे असं आता जानकी ऋषिकेशला सांगते. ऋषिकेशचा तिच्या बोलण्यावरती काही विश्वास बसत नसतो. तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश तुम्ही प्लीज माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवा, मला चुकीचं समजू नका, पण हे सगळं कारस्थान त्या ऐश्वर्याचं आहे. ऐश्वर्या मुद्दामून त्या लताबाईंना या घरामध्ये पार्वती आई बनून घेऊन आले. ऋषिकेश प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. आणि आता माझ्याकडे पुरावे नाही आहेत, पण मी तुम्हाला पुरावे हवेत ना, मी तुम्हाला देईन, फक्त मला थोडासा वेळ द्या आणि माझ्यावरती अविश्वास दाखवू नका. आई माझ्यावरती विश्वास ठेवत नाही, निदान तुम्ही तरी ठेवा. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो ठीक आहे, तुला जसं सिद्ध करायचं आहे ना तसं कर की ती पार्वती आई नाही आहे म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो ऐश्वर्याने आता पुढचा डाव मांडलेला असतो, पुढची खेळी ती खेळलेली असते. ज्या वेळेला इथे आता घराच्या चाव्या कुठे आहेत, इथे आता अलमारीच्या चाव्या कुठे आहेत हा विषय जेव्हा निघतो तेव्हा सुमित्रा म्हणत असते की माझ्या चाव्या कुठे आहेत? तेव्हा तिथे पार्वती येते आणि म्हणते चाव्या माझ्याकडे आहेत आणि त्या चाव्या माझ्याकडेच राहणार. तेव्हा सुमित्रा म्हणते त्या माझ्या चाव्या आहेत, माझा अधिकार आहे तो, तुला कुणी दिल्या ग? तेव्हा पार्वती म्हणते कुणी म्हणजे माझ्या सुनेने दिल्यात, जानकीने दिल्यात त्या चाव्या मला. तेव्हा सुमित्रा म्हणते जानकी तुझी एवढी हिंमत की घराच्या चाव्या तुझ्या सासूकडे दिल्यास का? तेव्हा जानकी म्हणते नाही आई, त्या चाव्या मी दिलेल्या नाही आहेत, खोटं बोलतायत ह्या. तेव्हा सुमित्रा म्हणते तू खोटं बोलतेस. तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते आई अहो त्या पार्वती आईच नाही आहेत, ती एक खोटाडी बाई आहे, तिच्याकडे मी चाव्या का देईन? तेव्हा इथे सुमित्रा आता म्हणत असते खोटं बोलू नकोस जानकी. तेव्हा जानकी म्हणते आई हे सगळं कारस्थान हे ऐश्वर्याचं आहे, ऐश्वर्या घेऊन आले या बाईला इथे पार्वती आई बनून, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा इथे सुमित्रा जानकीच्या कानाखाली देते आणि म्हणत असते खोटं बोलू नकोस तू जानकी. अगं एक गोष्ट मला कळले, म्हणजे एखाद्या बाईला कितीही आता एखाद्या सुनेला लेकीसारखा जीव लावला ना, म्हणजे एखाद्या सुनेला कितीही लेकीसारखा जीव लावला तरीसुद्धा ती सून कधीच लेक होत नाही. हे आज तू सिद्ध केलेस जानकी, तुझ्यावरती एवढा जीव लावला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. तेव्हा इथे प्रेक्षकांनी जानकीला खूप जास्त वाईट वाटतं की सगळ्यांच्या समोर इथे आता सुमित्राने जानकीच्या कानाखाली दिलेली असते. तेव्हा जानकीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा जानकी म्हणते आई तुम्ही माझ्या कानाखाली दिलीत ते सुद्धा ह्या ऐश्वर्याच्या सांगण्यावरून, तुम्हाला खरंच असं वाटतंय की घराच्या चाव्या अलमारीच्या चाव्या मी ह्या बाईला दिल्यात? ठीक आहे आई, तुम्ही आज माझ्या थोबाडीत दिलात ते सिद्ध केलं की तुम्ही मला कधी तुमची मुलगी मांडलंच नाही.
तेव्हा इथे शर्वरी वंशनासुद्धा तुम्ही तिची बाजू मांडण्याचा अधिकार दिला नसता का? तेव्हा जानकी म्हणते, आणि आई, इथे सुनेने सुद्धा सासू सासऱ्यांना कितीही आता मुलीसारखा जीव लावू दे, पण ते सासू सासरे सुद्धा तिला कधी मुलगी समजत नाही आणि तिला मुलगी मानतही नाही, जसं तुम्ही आज केलं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जानकीला वाईट वाटलेलं असतं. जानकी म्हणते, ठीक आहे आई, पण आता मी सुद्धा तुम्हाला जीव लावून शेवटीला तुम्ही माझ्या थोबाडीत मारलीत आणि मला तुम्ही मुलगीसुद्धा म्हणण्यापासून नकार दिला आहे. त्याच्यामुळे एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की ऐश्वर्याचं कारस्थान आहे ना, मी तुमच्यासमोर आणणार, पण त्यानंतर तुम्ही मला कधीच तुमची मुलगी मानू नका. त्यानंतर प्रेक्षकांनो, आपल्यामध्ये एक नातं असेल ते फक्त सासू आणि सुनेचंच राहील, पण ह्या ऐश्वर्याचं कारस्थान आधी मी तुमच्यासमोर आणून देते. त्यानंतर प्रेक्षकांनो, जानकी आपल्या रूममध्ये जाते आणि त्यानंतरला इथे आता अवंतिका आणि सौमित्र यांना टेन्शन आलेलं असतं. ते दोघेही आता रणदिवेंच्या घरी येतात. त्यानंतरला सगळ्यात आधी अवंतिका आणि सौमित्र जानकीजवळ जाऊन बोलतात. तेव्हा जानकी जे काही घरामध्ये घडलेलं असतं ते सगळं आता इथे या दोघांना, अवंतिकाला आणि सौमित्राला सांगते. जानकी म्हणते की भाऊजी, हे कारस्थान त्या ऐश्वर्याचं आहे. तिनेच त्या बाईला घरामध्ये, ती बाई कोण आहे मला माहिती नाही, तिचं नाव आहे लताबाई आणि तिने पार्वती आई बनून आणले. आणि तुम्हाला माहिती आहे का भाऊजी, अहो मी ऐश्वर्याला बघितलं, तीच माझ्याकडून पैसे उकळण्यासाठी आली होती आणि ते कारस्थान ऐश्वर्याचं असूनसुद्धा आई तिच्यावरती खूप विश्वास ठेवत आहेत आणि माझ्यावरती त्यांचा विश्वास बसत नाही आहे. आता मी काय करू? त्या लताबाईंचं सत्य कसं सगळ्यांसमोर आणू? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अवंतिका म्हणत असते, कोण लताबाई? तेव्हा जानकी म्हणते, ते काही खाली तिकडे उभे आहेत. तेव्हा अवंतिका आता लताबाईंना बघते आणि म्हणते, वहिनी, अहो या तर मला भेटल्या होत्या. तेव्हा इथे अवंतिका म्हणते, सौमी, अरे आपण नाही का इथे आलो होतो तेव्हा वहिनी शर्वरी वंशनच्या इथे सासरी गेल्या होत्या, तेव्हा आपण दोघेजणं परत मुंबईला जाताना यांनीच आपल्याला ॲड्रेस विचारला होता ना आपल्या घरचा, तेव्हा ह्यांना आपण ॲड्रेस सांगितला होता. यांनी त्यांचं नाव लताबाई असं सांगितलं होतं आणि त्या ॲक्ट्रेस आहेत असं सुद्धा त्यांनी आपल्याला सांगितलं होतं. तेव्हा इथे जानकी म्हणते, काय? तेव्हा अवंतिका म्हणते, हो वहिनी. तेव्हा अवंतिकाने आता लताबाईंना बघितल्यानंतर ओळखलेलं असतं. जेव्हा ते लोक मुळशीमधून आता मुंबईला जायला निघालेले असतात तेव्हा लताबाई कारखानीस ह्या ऑडिशनसाठी ऐश्वर्याने बोलवलेलं असतं. तिथे आलेले असतात ऑडिशनसाठी आणि घरी जाण्याचा ॲड्रेस इथे अवंतिकालाच विचारलेला असतो. त्यामुळे मोबाईलवरती अवंतिका आता तिचं नाव टाकते आणि त्याचबरोबर ती ॲक्ट्रेस असल्यामुळे तिच्या काही सिरियलच्या व्हिडिओ असतात त्या व्हिडिओ क्लिप आता ती जानकीला दाखवते. जानकी म्हणते, चला, खूप मोठा पुरावा आपल्या हाती लागलेला आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जानकी आता सगळ्यांना एकत्र बोलावते. ती म्हणत असते, सौमित्र भाऊजी, अवंतिका, अगदी योग्य वेळेवरती आलात. तुमच्या दोघांची खरंच खूप मदत होणार आहे. आणि त्यानंतरला सगळ्यांना एकत्र बोलावल्यानंतर इथे जानकी विचारते की लताबाई, तुम्ही पार्वती आई आहात ना? तेव्हा लता म्हणते, हो हो, मी पार्वतीच आहे. तेव्हा इकडे आता जानकी म्हणत असते, तुम्ही तर त्या आश्रमामध्ये राहत होता 30-35 वर्ष, तुम्ही त्या आश्रमामध्ये होता ना, मग तुम्ही तिथे ॲक्टिंग वगैरे करायचं का? तेव्हा लता घाबरत्याने म्हणते, हे काय बोलतेस तू? मी कशाला तिथे ॲक्टिंग करेन? मी तर तिथे फक्त लोकांची सेवा करत होते. तेव्हा जानकी म्हणते, मग ह्या मोबाईलवरती तुमच्या सिरियलच्या व्हिडिओज कशा येत आहेत? तेव्हा जानकी आता त्या व्हिडिओज घरातील सर्व माणसांना दाखवते. जानकी म्हणत असते, बघा आई, तुम्ही पण बघा, नाना तुम्ही पण बघा आणि ऋषिकेश तुम्ही पण बघा. त्या बाईला चक्कर आली, मी तिला घरी काय घेऊन आले आणि त्यानंतरला आईंनी तर माझ्याबरोबर सगळे संबंधच तोडून टाकले. मी नंतर म्हणत होते की त्या बाई पार्वती आई नाही आहेत, पण नाना आणि ऋषिकेश यांना वाटत होतं की कदाचित त्या पार्वती आई असू शकतात आणि म्हणून मी म्हणाले की त्या जर पार्वती आई असतील तर त्यांनी ते सिद्ध करायचं आणि त्या नसतील तर ते मी सिद्ध करेन, असं म्हणूनसुद्धा आई मला चुकीच्या समजल्या. इथे ऋषिकेश आणि नानासाहेबांचा गैरसमज दूर करण्यासाठी मी त्यांना या घरामध्ये ठेवत होते, पण त्यांनी अशी काही आता खेळी खेळली की त्याच्यामध्ये त्यांनी मलासुद्धा अडकवलं आणि हे कारस्थान ऐश्वर्याचंच आहे. बरोबर ना लताबाई? आता लताबाईच्या सिरियलच्या व्हिडिओ सगळ्यांनी बघितल्यानंतर इथे सगळ्यांचं डोळे आता खाडकन उघडतात. त्यानंतर प्रेक्षकांना सौमित्र म्हणत असतो, लताबाई, मी एक वकील आहे आणि माझी बायकोसुद्धा. आता खरं खरं काय ते सगळ्यांना सांगा, नाहीतर तुम्हाला जन्मठेपेसाठी सुद्धा मी फ्रॉडच्या केसमध्ये अरेस्ट करून घेऊन जायला सांगू शकतो आणि जेलमध्ये सडवू शकतो. कळलं तुम्हाला? ह्या वयात तुम्हाला आता जेलमध्ये जायचं आहे का? तेव्हा लताबाई आता स्वतःच्याच व्हिडिओ बघितल्यानंतर पूर्णपणे एक्सपोज झालेल्या असतात. तेव्हा हे कारस्थान ऐश्वर्याचं असल्याचं लताबाईंनी सगळ्यांच्या समोर कबूल केलेलं असतं.
त्यामुळे आता जानकीने काय खरं काय खोटं हे सुमित्राच्या समोर आणून दिल्यानंतर इथे सुमित्राने आता ऐश्वर्याबरोबरच सारंगची सुद्धा घरातून हकलपट्टी केलेली असते आणि जानकीची माफीसुद्धा मागितलेली असते। तेव्हा प्रेक्षकांनो, अवंतिका आणि सौमित्र म्हणतात की आई, तुझं हे नेहमीचं झालंय। ती ऐश्वर्या काहीतरी कांड करत असते, तुझ्या मनामध्ये जानकी वहिनीबद्दल विष पेरत असते आणि तू सुद्धा लगेच तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवतेस आणि इथे जानकी वहिनीला चुकीचं समजतेस। हा विश्वास जो तू ऐश्वर्यावरती ठेवतेस, तोच विश्वास तू जानकी वहिनीवरती का ठेवत नाही, असा प्रश्न आता अवंतिका आणि सौमित्रने इथे आता सुमित्राला विचारलेला असतो। त्यामुळे आता सुमित्राची चांगली बोलती बंद केलेली असते। तर इथे ऐश्वर्याचं कारस्थान सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी जानकीने खूप मेहनत घेतलेली असते आणि फायनली तिने स्वतःला निर्दोष सिद्ध केलेलं असतं आणि त्यामुळे इथे आता ऐश्वर्याची तर हकलपट्टी झालेलीच असते, पण त्याचबरोबर लताबाईंना सुद्धा इथे आता चांगले खडे बोल सुनावलेले असतात। पैशांसाठी लोकांचा संसार उद्ध्वस्त करण्यापेक्षा तुम्ही जे ॲक्टिंगचं काम करता त्याने तुम्ही लोकांचं मनोरंजन करा, एक हस्त खेळतं कुटुंब उद्ध्वस्त करू नका। जाता जाता जानकीने लताबाईंना हा सल्ला दिलेला असतो आणि तिला समजावलेलं असतं की पैशांसाठी एखादं कुटुंब उद्ध्वस्त करू नका, असं जानकी म्हणते।